मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभर विठ्ठल भक्तांसाठी आषाढी एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. पंढरपूरची वारी, संतांची परंपरा, विठ्ठलनामाचा गजर आणि उपवास यात आपलं आयुष्य पावन होतं. घरात एक लहानशी पूजा जरी केली तरी ते समाधान अनंत असतं. आज आपण इथे सविस्तर जाणून घेऊ. घरगुती पूजाविधी, मांडणी, साहित्य, नैवेद्य, उपवासकथा, नामस्मरण. विठ्ठल मूर्ती नसली तरी कशी पूजा करायची आणि या सर्वांचा आध्यात्मिक अर्थ. आषाढी एकादशीचे महत्त्व. वैकुंठाचा दरवाजा खुला होतो अशी श्रद्धा आहे. या दिवशी पांडुरंग आपल्या भक्तांना विशेष कृपा करतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगांमध्ये या दिवसाचं वर्णन आलंय. पंढरपूरच्या विठोबाला वारी नेऊन भेटणं हे भाग्य समजलं जातं. पण ज्यांना वारीला जाता येत नाही, त्यांनी घरीच आपला भाव ठेवावा. हा दिवस उपवास, नामस्मरण आणि परोपकारासाठी म्हणून ओळखला जातो. विठ्ठल विठ्ठल या नामाचा जप म्हणजेच सर्वश्रेष्ठ पूजा. आषाढी एकादशी ही अतिशय महत्त्वाची एकादशी आहे. पांडुरंग विठाल भक्तीमध्ये ह्या दिवसाचे खूप मोठे स्थान आहे. मी 2025 साठी पूजाविधी, मुहूर्त, साहित्य, नैवेद्य आणि विठ्ठलाची मूर्ती नसल्यास काय करावे याचे सविस्तर उत्तर देतो. 2025 मध्ये आषाढी एकादशी 6 जुलै 2025 रोजी आहे. खाली तपशील देत आहे. आषाढी एकादशी दिनांक. दिनांक 6 जुलै 2025 रविवार. एकादशी तिथी सुरू होईल 5 जुलै रात्री 11:15 वाजता. एकादशी तिथी समाप्त होईल 7 जुलै पहाटे 1:20 वाजता. उपवास पारण, पारणा, वेळ. परंपरेनुसार एकादशी उपवासाचे पारण द्वादशीला म्हणजे तिथीनुसार पुढच्या दिवशी करतात. पारण द्वादशी 7 जुलै 2025. पारणासाठी योग्य वेळ सकाळी 6 नंतर, सूर्योदयानंतर. पारण द्वादशी समाप्तीपूर्वी करावे. द्वादशी समाप्त 8 जुलै पहाटे 3:50 वाजता. पारणाचे नियम. उपवास केल्यास द्वादशी दिवशी स्नान करून प्रभूचा नैवेद्य अर्पण करून तृप्त भोजन करावे. काही मंडळी एकादशी दिवशी संपूर्ण निर्जळी उपवास करतात व द्वादशीला पारण करतात. सकाळी सूर्योदयानंतर तांदूळ, गहू, मसूर घेता हलका नैवेद्य करून पारण करावे. साहित्य यादी. पूजा साहित्य. पूजा मांडणी. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती फोटो. चौरंग पाट. तांदूळ, सडा, गंध, हळदकुंकू, पंचामृत, दूध, घी, तूप, मध, साखर, तुळशीपत्र, फुलं, तुळशी माळ घालायची असेल तर, दीपक, तुपाचा दिवा, अगरबत्ती. नैवेद्याचा पदार्थ खीर, दूध, गोड पोळी. गोड प्रसाद, साखर पोहे, पचखाद्य. पाणी. ओटी, सुपारी, हळद, नारळ. मांडणी कशी करावी. पूजाविधी सोप्या पद्धतीने. स्वच्छ चौरंगावर तांदळाचा सडा पसरवा. त्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. संकल्प. आज आषाढ शुद्ध एकादशी निमित्त मी भगवान पांडुरंगाची पूजा करीत आहे, असे उच्चार करा. पंचामृत स्नान. मूर्तीला पंचामृत अर्पण करून पाणी शिंपडा. अभिषेक मंत्र. श्री विठ्ठलाय नमः 11 किंवा 21 वेळा जप करा. पुष्प अर्पण. तुळशीपत्र व फुलं अर्पित करा. नैवेद्य. खीर, दूध, पचखाद्य, साखर पोहे. दिवा, अगरबत्ती लावा. आरती. युगे अष्टाव्याप्तम किंवा विठ्ठलाची आरती म्हणा. मूर्तीला गंध, हळदकुंकू लावा. गळ्यात तुळशी माळ किंवा फुलांची माळ घाला.
प्रदक्षिणा व नमस्कार. 3 प्रदक्षिणा घालून वंदन करा. विठ्ठल मूर्ती नसेल तर काय कराल? घरी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती नसेल तर विठ्ठलाचा फोटो किंवा फक्त तुळशीचे रोप ठेवून पूजा करा. फोटो सुद्धा नसेल तर विठ्ठल या नावाचा उच्चार करत पूजन करा. नामस्मरण हेच सर्वोच्च पूजन असते. नैवेद्य सूचना. उपवास करणार असाल तर फळ, दूध, खजूर. उपवास नसेल तर खीर, तुपातील पुरणपोळी, गोड पोहे. सेवा, नामजप व व्रत. दिवसभर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामजप करा. अभंग वाचणे. ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग. तुकाराम महाराजांचे अभंग. एक सोपा मंत्र. श्री विठ्ठलाय नमः. 11 किंवा 21 वेळा म्हणा.